या ठिकाणी शेतकरी पुत्र म्हणून मी एवढंच सांगतो, आता कोरोनाची भीती आम्हाला राहिलेली नाही. खिसा रिकामा झाला आहे, शेतकरी संपलेला आहे. कुठल्याही पद्धतीचं त्याला जगण्याचं साधन हातात राहिलेलं नाही. त्यामुळे कोरोनाची आणि ह्या 12 भानगडींची तमा न बाळगता हा सर्व शेतकरी बांधव रस्त्यावरती येईल आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करील. प्रसंगी शेतकरी हा सामुदायिक आत्मदहन करीन. त्या ठिकाणी सामुदायिक पद्धतीने फाशा घेण्याचा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील शेतकरी निश्चितपणाने करेल. ती जनजागृती शेतकऱ्याची करण्याचं काम आम्ही सर्व शेतकरी पुत्र या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी शेतकऱ्याला वाली नाही. कुठलाही पक्ष, कुठल्याही झेंड्याचं सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूचं नाही, शेतकरी विरोधी आहे. नमस्कार, मी गणेश आवारी. महाराष्ट्र टाइम्स वनमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून संपूर्ण जगभरासह देशावरती आणि संपूर्ण राज्यावरती कोरोनाचं मोठं संकट कोसळलं. हे संकट कोसळलंच, त्याचबरोबर जो काय आता पावसाळा झाला आहे, प्रचंड पाऊस झाला आहे, त्याच्यामुळं शेतीचंही मोठं नुकसान झाले. असे 2 मोठाले संकट शेतकऱ्यावरती कोसळलेले आहेत. आणि ह्याच विषयावरती बोलण्यासाठी आज मी आलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आलेलो आहे. आणि आता मी जे उभा आहे ही जी काही सोयाबीनची शेती आपण या ठिकाणी पाहू शकता. प्रचंड पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर कांद्याचं जे काही रोप आहे त्याचंही नुकसान झाले. जो जनावरांना चारा लागतो त्याचंही मोठं नुकसान झालेलं आहे. ऊसावरती रोग पडत आहे. मका आहे, त्या मकाला आता मोड निघालेले आहेत. आणि जी काही बाजरी आहेत, बाजरीला देखील आता मोड निघालेले आहेत. आणि याच विषयावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहेत युवा स्वाभिमान संघटनेचे तालुका अध्यक्ष तसेच शेतकरी पुत्र सुरेशराव नवले आपल्याबरोबर आहेत. तुमचं प्रथम मी स्वागत करतो. आता तुमच्या हातामध्ये जी काही सोयाबीन आहे, प्रचंड नुकसान दिसते, काय शेतकऱ्याच्या हातात येणार आहे आता? गेली 4 महिन्यापासून अकोले तालुक्यात सतत बरसणारा पाऊस, यामुळे शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्याची झाली. गेली 4 महिने सतत चालणाऱ्या पावसाने धरणं भरली. संपूर्ण जिल्ह्याचं आणि त्या कार्यक्षेत्राचा फायदा होणार आहे. पण अकोले तालुक्यातला शेतकरी हा पूर्णतः नेस्तनाबूत झाला आहे, संपला आहे. या ठिकाणी गेली 4 महिन्यापासून सुरुवातीला एकतर हे सोयाबीनचं पीक टाकण्याच्या वेळी बियाणं 2 वेळेला फेल गेलं. बियाणे उत्पादक कंपन्यांनी फसवलं आणि त्या ठिकाणी बियाणे खराब झाल्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी फसला. दुसऱ्या वेळी दुबार पेरणी केली, त्यानंतर हे पीक आलं. पण आता हातातोंडाशी आलेला घास हा परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. हे जे तुम्हाला काही पीक दिसतं हे आतून अक्षरशः काळं पडलं आहे. अतिशय वाईट अवस्था या ठिकाणी शेतकऱ्याची झालेली आहे. आता मला एक सांगा, जर ही सोयाबीन जी काही थोडीफार हातामध्ये शेतकऱ्याची येईल, ती जर आता बाजारामध्ये जर नेली तर बाजारामध्ये याचा बाजारभाव वचे, कारण त्याच्यामध्ये काळे आपल्याला दाणे दिसते, त्याचा काही फटका शेतकऱ्याला किती टक्के बसेल? आता साधारण 100% फक्त 25% बाजारभाव या सोयाबीनला मिळणार आहे. कारण याचा दाणा पूर्णतः आतमध्ये काळवंडून गेला आहे, काळा पडला आहे. आणि अशा स्वरूपाचं पाणी आमच्या 80% शेतांमध्ये पाणी आहे. त्यामुळे अजूनही 15 दिवस, महिनाभर ही सोयाबीन आम्ही काढू शकत नाही. अशीच अवस्था प्रत्येक पिकाची या ठिकाणी झाली. म्हणजे आपण पाहिलं, दुबार पेरणी शेतकऱ्यांनी केली, त्याच्यानंतर पाऊस झाला, नुकसान झालं आहे. जे काही आता थोडंफार हातात येईल ते बाजारात घेऊन जायचं, मात्र त्याच्यातही खर्च सुटणार नाही. जेवढा मशागतीला खर्च केला आहे तो देखील मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा प्रचंड संकटात आहे. या ठिकाणी सुरुवातीला पाऊस तर झालाच, परंतु विविध प्रकारचे नानाविध संकट या ठिकाणी शेतकऱ्याला पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन झालेला देश आणि संपूर्ण शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान झालं. हार्वेस्टिंगला आलेला त्याचा माल असेल, भाजीपाला असेल, तो त्या ठिकाणी मार्केटला पोचला नाही. अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्याची झाली आणि तो माल काढून त्याला बांधावरती फेकून द्यावा लागला. इतकी वाईट अवस्था झाली. आणि आज ही पिकं जरी आम्ही शेतकरी बांधव विकण्यासाठी घेऊन गेले तरी त्यांच्या पदरात काही पडेल अशी शक्यता नाही. या निमित्ताने आम्ही गेली 4 महिन्यापासून प्रत्येक वेळी निवेदनं देतोय, त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय.
तहसीलदार असतील, केंद्रीय कृषी मंत्री असतील, राज्याचे कृषी मंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब, सर्वांना वेळोवेळी फॅक्सद्वारा आणि इतर सर्व यंत्रणेच्या मार्फत कळवतोय की अतिवृष्टी या ठिकाणी अकोले तालुक्यात जाहीर व्हावी, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही. ठीक आहे. तुम्ही आता मला सोयाबीनबाबत सांगितलं. तुमच्या पाठीमागे हा जो काही चारा दिसतोय जनावरांसाठी, हा चारा देखील आता काळा पडलाय. हा चारा ते जनावरं खातील का? या दूध उत्पादक शेतकऱ्याची व्यथा अतिशय तो दूध उत्पादक शेतकरी संपतोय की काय अशी अवस्था असताना हातातोंडाशी असलेला चारा पण त्याचा या सगळ्या पावसाच्या प्रक्रियेमुळे असा संपला आहे. आणि हा चारा जर शेतकऱ्याने त्या ठिकाणी जनावरांना घातला तर अक्षरशः पॉयझन झालेल्या अवस्थेत हा चारा पीक आहे. हे जर अशा अवस्थेत जर गायींना घातलं तर पॉयझन होण्याची दाट शक्यता आहे. आणि यापुढील काळात चाऱ्याचं सुद्धा शॉर्टेज येईल आणि दूध उत्पादक शेतकरी जो अडचणीत आला आहे तो आणि मोठ्या स्वरूपात अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. मग जर आपण पाहिलं, जर असा चारा जर आता पॉयझन होणार असेल, मग त्या जनावरांसाठी चारा उपलब्ध कसा करायचा? भविष्यामध्ये जे काही संकट येणार त्या संकटाला शेतकरी तोंड कसं देणार आहे? आता कुठल्याही प्रकारचं त्या संकटासाठी तोंड देण्यासाठी शासनही हतबल झालेलं आहे. कोरोनाचा बहाणा करून या ठिकाणी शेतकऱ्याकडं कुठल्याही पद्धतीचं लक्ष शासन देताना दिसत नाही. केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांनी शेतकरी अक्षरशः वाऱ्यावरती सोडला आहे. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. दुबार पेरणी करून तिबार पेरणी करून तो संपलेला आहे. आता बियाणे घेण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसा अवेलेबल नाही. आमचं म्हणणं असं आहे की ज्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी बियाण्यात फसवलं आहे, इन्शुरन्स कंपन्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना इन्शुरन्स दिलेला नाही या पिकांचा, या सगळ्या अवस्थेत फक्त कोरोनाचा बहाणा करून शेतकऱ्यांचं शोषण या ठिकाणी शासन करतं आहे. यापुढील काळात हे असं खपून घेतलं जाणार नाही. इथे प्रत्येक गोष्ट मागावी लागते, मागूनही मिळत नाही. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने मला आता सांगितलं, बोगस बियाणं, त्याच्यानंतर जे काही पीक विमा असतो तो देखील शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतायत. आणि कालच पाहिलं का कृषी मंत्री दादा भुसे असतील, त्यांनी देखील आदेश दिलेले आहेत का पीक विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, त्याला मदत मिळाली पाहिजे. मात्र हे फक्त माध्यमांपर्यंत येते, त्याची पुढची अंमलबजावणी कुठेच होताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे शेतकरी दर वर्षातून 4 वेळा मोठ्या संकटात सापडत असतो. मल्टीनॅशनल कंपन्या धार्जिनं सरकार आणि कुठलंही सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूचं नाही. कुठलाही पक्ष हा शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका घेताना दिसत नाही. कुठल्याही पक्षाचं केंद्रात वेगळं सरकार आहे, महाराष्ट्र राज्यात वेगळं सरकार आहे, परंतु या ठिकाणी शेतकऱ्याची बाजू लावून धरताना कुणीही दिसत नाही. मल्टीनॅशनल कंपन्या असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, फसवणूक करणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्या असतील, यांच्या बाजूचे निर्णय सातत्याने घेतले जातात आणि शेतकऱ्याची लुबाडणूक या ठिकाणी करणाऱ्या हरामखोरांना सरकार पाठीशी घालतंय असं आमचं मत आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं का ह्या बोगस कंपन्या असतील बियाणे देणाऱ्या, त्यांना सरकार पाठीशी घालते, जे मंत्री आहेत ते पाठीशी घालत आहेत. या कंपनींच्या मालकांमध्ये आणि जे काही राज्यकर्ते नेते असतील, जे काही पुढारी असतील, यांचं आणि त्यांचं साटलोट होते, त्याच्यामुळे ते त्यांना पाठीशी घालत आहेत. 100% कंपन्यांच्या, मल्टीनॅशनल कंपन्यांचं आणि शासनाच्या प्रतिनिधींचं त्या ठिकाणी साटलोटा असल्याचा भास आम्हाला गेली काही दिवसापासून होतोय. टोमॅटोचा उत्पादक अकोले तालुक्यात फसवला गेला. बटाट्याचा मुळा विभागातील 200 बटाटा उत्पादक शेतकरी फसवले. बटाट्याला बटाटाच आला नाही. 2800 आणि 2900 रुपये क्विंटलचे बटाटे त्या ठिकाणी खरेदी करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या वावरात लावले आणि हार्वेस्टिंगला आल्यानंतर तो त्या ठिकाणी काढायला गेला असता असं निदर्शनास आलं की त्या बटाट्याला बटाटाच आलेला नाही. तशाच पद्धतीचं टोमॅटो उत्पादक फसवला आहे, सोयाबीन उत्पादक फसवला आहे. प्रत्येक बियाण्याच्या बाबतीत जर असं होत असेल तर निश्चितपणानं याकडे शासनाने कानाडोळा करू नये, परंतु शासनाचं आणि या मल्टीनॅशनल कंपन्यांचं साटलोट आहे. मला एक सांगा सुरेशराव, मध्यंतरी जे काय तुम्ही टोमॅटोचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेत असतात, मात्र यावेळेला ते बियाणं खराब निघालं. त्याच्यानंतर माध्यमांनी अतिघाई करून एक असा मेसेज पोहोचवला का टोमॅटोवरती आता व्हायरस आला आहे. ज्यावेळेला शेतकऱ्याच्या खिशात पैसा पडणार त्याच वेळेला ह्याच आमच्या माध्यमांनी अशा बातम्या पेरल्या गेल्या का त्यामुळे टोमॅटो देखील लोक मार्केटमधून घेईना, त्याच्यामुळे शेतकऱ्याला मोठं त्याच्यावरती नुकसान आलेलं आहे. त्याच्यानंतर
तुम्ही पाठपुरावा केला, निवेदनं दिले, त्याची चौकशी करावी वगैरे वगैरे अनेक घटना घडल्यात, मात्र आज न्याय मिळाला. केवळ TRPसाठी काही महाराष्ट्रातील काही वाहिन्या या ठिकाणी शेतकऱ्याच्या विरोधी वागताना दिसत आहेत. त्या ठिकाणी टोमॅटोला व्हायरस आला आणि चित्रविचित्र आकाराचे फळं दिसू लागलेत असं आम्ही फेसबुकला इकडं तिकडं टाकलं, तेच उचललं आणि त्या ठिकाणी टोमॅटो कोरोना अशा पद्धतीच्या बातम्या दाखवल्या आणि हातातोंडाशी आलेले थोडेफार जो भाव मिळत होता तोही मिळायचा बंद झाला. या ठिकाणी आपल्या अकोले तालुक्यात या ठिकाणी फ्रीजमधून टोमॅटो बाजूला फेकणारे आपलेच काही शेतकरी बांधव होते, ज्यांनी या बातम्या ऐकल्या आणि फ्रीजमधून टोमॅटो फेकून दिले. म्हणले त्यामध्ये कोरोना आला. कंगना राणावत आणि इतर सर्व गोष्टी माध्यमं दाखवतात, परंतु शेतकरी पुत्राचं हे अश्रू कुठलेही माध्यमं दाखवत नाही, हा आमचा आरोप आहे. सुरेशराव, ज्या पद्धतीने तुम्ही माध्यमांवरती आरोप केला आहे त्याला देखील माझं सहमत आहे, कारण मी एक शेतकरी पुत्रच आहे. आता कालच माध्यमांमध्ये पुन्हा एकदा बातम्या आलेल्या आहेत, जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातले, भाजीपाला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मात्र काल लगेच बातम्या आल्यात, शेतीमालाचं बाजारभाव वाढले, भाजीपाल्याचे दर चढले, एका रात्रीतून बाजार चढले. अशाच पद्धतीचं कांद्याला बाजारभाव वाढल्यानंतर त्या ठिकाणी लगेच शहरी बांधवांच्या डोळ्यात अश्रू दाखवणारे सर्व माध्यमं असतील. ह्या माध्यमांना शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नाही, फक्त एक बाजू मांडायची आणि दुसरी बाजू झाकून ठेवायची. हे माध्यमांनी करू नये असं आमचं मत आहे. शेतकऱ्याची एक बाजू तुम्ही 500 रुपये किलोला शेतकऱ्याचे झेंडू जाताना ज्यावेळी दाखवता, 8च दिवसानंतर ट्रकच्या ट्रक झेंडू ज्यावेळी तो बांधावरती आणून टाकतोय, ते जर तुम्ही दाखवत नसाल तर फक्त एक बाजू ही निर्भीड पत्रकारितेला न शोभणारी बाब आहे आणि निश्चितपणानं दोन्ही बाजू समान दाखवल्या गेल्या पाहिजे. शेतकऱ्याचं नुकसानही दाखवलं गेलं पाहिजे, शेतकऱ्याला फायदा होत असेल तोही दाखवला गेला पाहिजे. एका शेतकरी बांधवाचे, माझ्या मित्राचे 12 लाख रुपये झाले, तर त्याचे कमेंट्स करून तुम्ही त्याच्या पैशाचं गाठोडं डोक्यावरती घेऊन चालताना दाखवताय आणि दुसऱ्या बाजूला तो शेतकरी बांधावरती माल फेकून देतोय. त्यावेळेला मात्र कुठलाही शेतकऱ्याच्या दारावरती कुठलीही वाहिनी आलेली मी पाहिलेली नाही. अतिशय रास्त मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. तर सुरेशराव, मला देखील अत्यंत वाईट वाटतं, कारण जे काही ग्रामीण भागातली जी काही पत्रकारिता आहे, आमचे पत्रकार बांधव आहेत, ते शेताच्या बांधावर जातात, संपूर्ण महाराष्ट्रापुढे जे काही म्हणणं आहे ते दाखवत आहेत. मात्र जे काही मोठमोठे चॅनल असतील, संपादक असतील, हे काय ग्रामीण भागातला आवाज तिथपर्यंत पोहोचून देत नाही, संपूर्ण महाराष्ट्रात दाखवत नाहीत. हे आरोप अनेक वेळा आम्ही देखील पाहतोय आणि आम्ही प्रत्यक्षात कामं देखील केलेली आहेत. आता सुरेशराव, ज्या पद्धतीने तुम्ही सोयाबीनचं सांगितलं, चाऱ्यावरती सांगितलं, जे काही आता सोयाबीन गेल्यानंतर कांद्यासाठी मशागतीसाठी शेतकरी तयारी करत असतो, पुढचे मात्र 2 वेळा रोपं टाकून या पावसानं ते रोपंही गेलेत. आता त्या कांद्यावरती जे काही कांद्याचा डोलवारा पुकारायचे, कांद्याचे बाजारभाव चढले, असं झालं तसं झालं, मात्र आता रोपच नाही आहेत, तर आता कांद्याचं कसं होणार? या ठिकाणी यावेळी शेतकऱ्याने कांद्याचे 15,000 रुपये आणि 20,000 रुपये पायली, जी आमच्या ग्रामीण भागात मोजण्याचं साधन आहे, त्या 15 ते 20,000 रुपये पायलीची रोपं बियाणं विकत घेतलं आणि ते टाकलं. त्यानंतर अतिवृष्टी झाली, ते बियाणं फेल गेलं, त्याच्यानंतर पुन्हा टाकलं, पुन्हा फेल गेलं. आता तिबार पेरणीला कांद्याचं बी अवेलेबल नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणारा पैसाही शेतकऱ्याकडे अवेलेबल नाही. त्यामुळे माझं मायबाप सरकारला गेली 4 महिन्यापासून आम्ही मागणी करतो, विविध निवेदनं दिलीत की अतिवृष्टी जाहीर करावी, या ठिकाणी शेतकऱ्याच्या पदरात 2 पैसे पडावेत, बियाणे उत्पादक कंपन्यांना धडा शिकवावा, या ठिकाणी या सर्व प्रोसिजरमध्ये जे इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांनाही धडा शिकवावा आणि शेतकऱ्याच्या पदरात 2 पैसे टाकावेत. अन्यथा शेतकरी यापुढे पीक करणं सोडून दिल्याशिवाय राहणार नाही. अशी जर अवस्था असेल तर शेतकरी कसा पिकवणार आहे? ठीक आहे, बरोबर आहे. त्यांनी देखील जे काही मुद्दे मांडलेले आहेत, अतिशय रास्त मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. शेतकऱ्यांवरती अनेक वेळा अन्याय होतोय, मात्र शेतकऱ्याला कधीच न्याय मिळताना दिसत नाही, असं देखील त्यांचं म्हणणं आलेलं आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊसाचं देखील उत्पन्न घेतलं जातं, मात्र यंदा देखील ऊसावरती प्रचंड प्रमाणात रोग आलेला आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी देखील आता मोठ्या संकट आहेत. त्याच्यानंतर जो काही ऊस आता वाचेल तो बाजारभावाप्रमाणे त्याला किती मदत मिळेल, किती बाजारभाव मिळेल, हे देखील महत्त्वाचं आहे. सुरेशराव, जो आपण ऊस बघतो, ह्या ऊसाची परिस्थिती काय? या ठिकाणी हा ऊस जर आपण पाहिला तर
इझिली उपटला जातो आहे. याच्या बुडाशी या ठिकाणी हुमणीचा अटॅक झालेला आहे. त्याच पद्धतीने ऊसावरती लोकरी मावा आणि तांबेरा नावाचा रोग आला आहे. या सर्व बाबतीत कारखान्यांनी वास्तविक पाहता लक्ष दिले पाहिजे. सहकारी कारखान्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन फवारण्यांची प्रोसेस केली पाहिजे. काही कारखाने या ठिकाणी येऊन हेलिकॉप्टरने शेतकऱ्याच्या ऊसाची फवारणी करतात. तेवढे जरी शक्य नसले तरी आपल्या अगस्ती कारखाना असेल, संगमनेर कारखाना असेल, या लोकांनी स्वतःची यंत्रणा लावावी. त्या ठिकाणी स्वतःचे पंप आणि यंत्रणा उभी करावी आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या ऊसाला फवारा मारावा आणि त्याचे पैसे लागलं तर ऊस गेल्यानंतर त्यांनी कापून घ्यावेत, परंतु शेतकऱ्याला त्या सुविधा मिळाल्या पाहिजे. हुमणीचा अटॅक झाला, याचे औषधं या ठिकाणी अवेलेबल झाले पाहिजे. या सगळ्या बाबी नेहमी निवेदनं देऊन कारखान्यांना झालं, सरकार आणि सर्व यंत्रणेला निवेदनं दिली, परंतु कुणीही या ठिकाणी हल्लेलं दिसत नाही. जाड कातड्याचं मस्तवाल सरकार आणि मस्तवाल यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे. सुरेशराव, मला एक सांगा, जो काही रोग आहे तो रोगामुळे याच्या उत्पादनावरती कसा तोटा होतो आणि याचा किती फटका बसणार आहे यावर्षी शेतकऱ्यांना? आता या तांबेरा रोगामुळे जर आता शेतकरी पुत्र हा एकरी 100 टन उत्पादन घेऊ लागला आहे ऊसाचं, तांत्रिक पद्धतीकडे वळला आहे. त्या ठिकाणी विविध प्रकारे मशागत करतोय, कष्ट करतोय आणि मोठ्या स्वरूपाचं उत्पादन घेऊ लागला आहे. परंतु जसा मानवावरती कोरोना आला आहे तसा या पिकांवरतीही विविध प्रकारचे आजार आलेत आणि या तांबेऱ्याने 25% सुद्धा उत्पादन ऊस उत्पादकाला मिळणार नाही. एकरी 25 ते 30% उत्पादन टन उत्पादन शेतकऱ्याला मिळेल. अशा स्वरूपाचं जर पाणी साचलेलं राहिलं आणि ऊसतोडी कामगार या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तोडीचा प्रोग्रॅमसुद्धा लेट होतो आहे की काय, ती एक शंका वाटते. त्यामुळे तोपर्यंत हा ऊस तकवा धरीन असं वाटत नाही. जर ऊसतोड जरी वेळेत नाही आले तर तरी त्याच्यानंतर उंदीर लागणार, त्याच्यानंतर ते प्रचंड नुकसान करणार. या ठिकाणी ऊस जरी ऊसतोड जर लेट झाली तर उंदीर हा प्रचंड नुकसान ऊसाचं करत असतो. उंदराच्या माध्यमातून जे नुकसान आहे ते ठीक आहे, परंतु यंत्रणेच्या माध्यमातून जे नुकसान होतं आहे ते उंदरांपेक्षाही भयानक आहे. ठीक आहे, अतिशय रास्त मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. आता मला एक सांगा, सोयाबीन गेलं, कांद्याचं रोपं गेलेत, ऊसही धोक्यात आहेत, चाराही धोक्यात आहेत, सगळंच शेतकऱ्याचा जो काय माल आहे तो आज धोक्यात आहे. आता शेतकऱ्यानं जगायचं कसं? आता जगणं शेतकऱ्याच्या हातात राहिलेलं नाही. अक्षरशः पश्चिम महाराष्ट्रातला सदन म्हणवला जाणारा हा शेतकरीसुद्धा विदर्भातील शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्येच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेला आहे. जर मायबाप सरकारने या शेतकऱ्याकडे जर पाहिलं नाही तर निगेटिव्हिटी प्रचंड शेतकऱ्याच्या मनात वाढलेली आहे. सतत बरसणारा पाऊस, सतत बरसणारी संकट हा शेतकरी आता झेलू शकत नाही. आता सर्व सरकार आणि यंत्रणेने जागं झालं पाहिजे. शेतकऱ्याला या ठिकाणी कंटिन्यू चार महिने पाऊस चालला आहे. इथली धरणं भरली, फायदा साऱ्या जगाला, आणि जर मरणार आम्ही असू तर या ठिकाणी वेगळा थोडाफार न्याय दिला तर बिघडलं कुठं? अकोले तालुक्याला वेगळा न्याय देता येऊ शकतो, कारण पाणी पिकवतोय आम्ही, मरतोय आम्ही. येथील शेतकरी, येथील भंडारदरा आणि निळवंडे धरण परिसरातील शेतकरी त्या ठिकाणी 4 महिने कंटिन्यू त्याला अक्षरशः दाराच्या बाहेर निघता येत नाही. त्याची जनावरं घरात आहेत, 4 महिने त्याला बाहेर निघता येत नाही आणि थोड्या दिवसात त्या बांधवांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होतील. माझ्या भगिनी त्या ठिकाणी डोक्यावरती हंडे घेऊन पाण्यासाठी दिवस भटकंती करतील, अशी अवस्था या ठिकाणी आहे. मग धरणं भरली, सगळ्या दुनियेला फायदा होत असताना अकोले तालुक्याला 4 महिने हे भोगावं लागलं आहे. तर अकोले तालुक्याला थोडासा वेगळा न्याय देऊन या ठिकाणी या अतिवृष्टी जाहीर करावी अशी आमची मागणी आहे. सुरेशराव, अतिशय पोटतिडकीनं तुम्ही सगळे प्रश्न मांडलेत. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि सत्ता स्थापनासाठी जे काही गणित जुळवायचं काम केलं, जो काही तरुण म्हणून ओळखला गेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, असे पवार साहेब असतील, त्यांना देखील शेतकऱ्यासाठी त्यांनी केंद्रामध्ये कामकाज केलेलं आहे. आता ते राज्यामध्ये आहेत. मला एक सांगा, कृषी मंत्री असतील, या सर्वांनी तुमचा आवाज ऐकला पाहिजे
आणि शेवटचं मार्मिक पद्धतीने तुम्ही त्यांना काय सवाल करणार आहेत? या ठिकाणी सर्व शेतकऱ्याचे जाणते राजे आहेत. शेतकऱ्यांचा कळवळा असलेले नेते आहेत. अजितदादांसारखे शेतकऱ्यांचा म्हणवणारे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि शेतकऱ्यांसाठी खुर्चीवर बसलेले शिवसेनेचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील. या मायबाप सरकारला माझी एकच नम्रतेची विनंती आहे की या ठिकाणी हा शेतकरी मेटाकुटीला आलाय. विशिष्ट प्रकारे तो आपल्याकडे वेगळी आशा लावून बघतोय. आपण त्या ठिकाणी या शेतकऱ्याचं गऱ्हाणं ऐकलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका घेतली पाहिजे. केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन ती घेताना आम्हाला दिसत नाही. केंद्र शासनाने मस्तवालपणे त्या ठिकाणी शेतकरी विरोधी कायदे त्या ठिकाणी करण्याचा घाट घातला आहे. अतिशय मस्तवालपणे त्या ठिकाणी कायदे केले जातात आणि शेतकऱ्याच्या विरोधी शेतकऱ्याचा आवाज दाबून ते कायदे त्या ठिकाणी सहमत केले जातात. त्याच्याही विरोधात आम्ही आंदोलनं करतोय, रस्त्यावर येतोय. गेली 4 महिन्यापासून सतत रस्त्यावरती शेतकऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लढतोय. परंतु कुणीही या ठिकाणी शेतकऱ्याला वाली नाही. कुठलाही पक्ष, कुठल्याही झेंड्याचं सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूचं नाही, शेतकरी विरोधी आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, जर शेतकऱ्यांना जर आता मदत झालीच नाही, अशी जर चालढकल जर झाली, तर एक शेतकरी पुत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातले जे केवढे शेतकरी तरुण असतील, बांधव असतील, त्यांचा लढा कसा असणार आहे? या ठिकाणी शेतकरी पुत्र म्हणून मी एवढंच सांगतो, आता कोरोनाची भीती आम्हाला राहिलेली नाही. खिसा रिकामा झाला आहे. शेतकरी संपलेला आहे. कुठल्याही पद्धतीचं त्याला जगण्याचं साधन हातात राहिलेलं नाही. त्यामुळे कोरोनाची आणि ह्या 12 भानगडींची तमा न बाळगता हा सर्व शेतकरी बांधव रस्त्यावरती येईल आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करील. प्रसंगी शेतकरी हा सामुदायिक आत्मदहन करीन. त्या ठिकाणी सामुदायिक पद्धतीने फाशा घेण्याचा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील शेतकरी निश्चितपणाने करेल. ती जनजागृती शेतकऱ्याची करण्याचं काम आम्ही सर्व शेतकरी पुत्र या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. अतिशय परखड मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत आणि जे काही शेतकऱ्याचं दुःख आहे ते दुःख देखील तुम्ही मांडलेलं आहेत. आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे जे काही पवारसाहेब असतील, अतिशय सर्वांनी ही मुलाखत बघावी आणि ही शेतकऱ्याची जी काही तळमळ आहे ती शेतकऱ्याची तळमळ ओळखावी आणि वेळेत शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करावे. मात्र जे काही मंत्री असतील, आमदार, खासदार असतील, ते सांगतायत, मुलाखती देत आहेत, माध्यमं दाखवतायत का आता तिजोरीमध्ये पैसा शिल्लक नाही, इकडे पैसा शिल्लक नाही, तिकडे पैसा शिल्लक नाही. मग पैसा आहे तरी कुठे? शेतकऱ्याच्या खिशात तर 1 रुपया पण राहिलेला नाही आहे आणि प्रचंड नुकसान या ठिकाणी दिसतंय. त्याला उत्पन्न देखील आता मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे या सर्व राज्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून लवकरात लवकर मदत मिळावी, नाहीतर हेच शेतकरी पुत्र रस्त्यावरती उतरतील आणि जे काही याचे परिणाम होतील त्या या सरकारला भोगावे लागेल. आणि असं काही घडू नये यासाठी आता सरकारनं जागं झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ताबडतोब मदत केली पाहिजे. कोरोनाचं जे काही तुम्ही सांगताय, इकडे कोरोना आहे, तिकडे कोरोना आहे, मात्र कोरोना परवडला पण असं नुकसान परवडत नाही, असं देखील आता शेतकऱ्यांचं म्हणणं येत आहे. त्यामुळे सरकारनं चालढकलपणा बंद करावा आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकून त्यांना मदत करावी. प्रतिनिधी गणेश देशमुखसह मी गणेश आवारी, महाराष्ट्र टाइम्स 1, अकोले, अहमदनगर.